राष्ट्रीय मानवाधिकार संघटना सांगली जिल्हा अध्यक्षपदी माननीय अनवर अप्पालाल इनामदार यांची निवड झाल्याबद्दल निवडीचे पत्र देताना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीकृष्ण मोहिते सर, सांगली जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा मेहत्रे, सांगली जिल्हा सहसचिव दीपक पाटील, माजी जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, तासगाव तालुका अध्यक्ष विकास खाबाले, पलूस तालुका उपाध्यक्ष अमोल लाड, तासगाव तालुका समन्वयक सतीश चव्हाण, तासगाव तालुका सहसचिव सुनील लोहार आदी मान्यवर उपस्थित होते। आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेची जिल्हास्तरीय बैठक तासगाव येथे संपन्न झाली। मुख्यत्वे या बैठकीचा विषय असा होता की आमच्या सांगली जिल्हा मानवाधिकार संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही सर्वानुमते सांगली जिल्ह्याचा भूतपूर्व अध्यक्ष म्हणून अप्पालाल इनामदार यांची निवड केली आणि त्या निवडीचं पत्र आम्ही संबंधित आमच्या जिल्हा राज्याच्या अध्यक्षांना दिलं आणि राज्यामध्ये चर्चा होऊन आज या ठिकाणी निवडीचं पत्र आम्हाला मिळालं आणि ते निवडीचं पत्र आम्ही सर्व सन्मान्य सदस्यांच्या उपस्थितीमध्ये अप्पालाल इनामदार यांना सुपूर्द केलं। या जिल्ह्यामध्ये या संघटनेचे भूतपूर्व अध्यक्ष सन्माननीय राकेश कांबळे यांनी ही संघटना या जिल्ह्यामध्ये वाढावी, त्याचं चांगलं काम त्यातून करावं यासाठी खूप प्रयत्न केले। आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कायदेशीर शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील त्या ठिकाणी घेतली आणि या पुढच्याही काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये संघटनेचं प्रसार व्हावा आणि प्रत्येक तालुक्यामध्ये संघटनेचा अध्यक्ष स्थापन करून या संघटनेचं काम चांगलं व्हावं याबाबत आम्ही व्यापक या ठिकाणी आज चर्चा केली। त्यानुसार या कामासाठी सर्वांनी प्रतिसाद दिला। भविष्य काळामध्ये मानवी हक्काचं काम या संघटनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाभर करू। आता नूतन अध्यक्षांची निवड झालेली आहे। मी त्यांना राज्याचा उपाध्यक्ष नात्यानं त्यांना मी शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांच्या निश्चितपणे त्यांच्या काळामध्ये चांगलं काम 2 वर्षाचा त्यांचा कार्यकाल आहे आणि 2 वर्षाच्या कार्यकालामध्ये त्यांनी चांगलं काम घडवून करावं आणि संघटना एक चांगला पाया घालून द्यावा अशी आम्ही सर्व सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी त्यांना विनंती केलेली आहे। सर्व पदाधिकारी या ठिकाणी आमचे उपाध्यक्ष नाना असतील, आमचे जे तालुकाध्यक्ष विकास खाबाले असतील, आमचे अमोल लाड असतील, ही सर्व मंडळी राकेश कांबळे असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती आणि निश्चितपणे चांगलं कामाला सुरुवात आम्ही केलेली आहे। मानवाधिकार संघटनेचं चांगलं काम होईल अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो।